गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी केलं. लास्ट व्हिडिओमध्ये बघितले आपण मसल्सचे टाइप्स बघितले. कोणकोणते मसल्सचे टाइप? व्हॉलेंटरी मसल्स आहे, इनव्हॉलेंटरी मसल्स आहे. त्यानंतर आणखी कोणते आहे? कार्डियक मसल आहे आपल्या बॉडीमध्ये. मसल्स मीन्स मांसपेशी आहेत, आहे की नाही? नुसतं बोन्सचं बनलेलं आहे का आपलं शरीर? हड्ड्यांचं बनलेलं आहे का? नाही. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला नर्वस सिस्टीम. आता बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं नवीन लेसन स्टार्ट केला तेव्हा, नर्वस सिस्टीम काय करते, काय कंट्रोल करते. बघा, जसं आपण आपली समजून घेण्याची जी क्षमता आहे किंवा आपण विचार करतो, चालतो, बोलतो, हे या सगळ्यावर कंट्रोल कशाचं असते? आपल्या नर्वस सिस्टीमचं. ठीक आहे. तर बघा मग आता, नर्वस सिस्टीम कंट्रोल्स ऑल अदर बॉडी सिस्टीम अँड सेन्स ऑर्गन. बघा, आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही सिस्टीम्स आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम नर्वस सिस्टीम करते. आणि सोबतच आपले जे सेन्स ऑर्गन आहे, सेन्स ऑर्गन कोणते आहे माहिती आहे का तुम्हाला? आईज, नोज, इयर, स्किन, आहे की नाही? या सगळ्यांना कोण कंट्रोल करते? नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम काय आहे? तर बघा, ही आपली बॉडी आहे सपोज. ठीक आहे. तर आपल्या बॉडीमध्ये काय आहे? नर्व्स पसरलेले आहे, नसा पसरलेल्या आहे अशा. तर याचे पार्ट बघा कोणते आहे नर्वस सिस्टीमचे? ब्रेन, स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड सेंटरमध्ये असते. त्यानंतर नर्व्स आहे, म्हणजे हे येलो कलरचे दिसत आहे का तुम्हाला? सगळे नर्व्स, नसा आहे, ज्या काय करते? ब्रेनला, स्पायनल कॉर्डला मेसेज पोहोचवण्याचं काम करते ह्या नर्व्स. ठीक आहे. जसं आता सपोज तुमच्या पायाला लागलेला आहे, तर लगेच तुमच्या ब्रेनला कळते. कसं कळते? ह्या नर्व्स तो मेसेज आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवते की तुम्हाला लागलेला आहे की नाही? मग ही या तिन्ही, ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि या नर्व्स मिळून काय बनते? नर्वस सिस्टीम बनते. ठीक आहे. तर बघा, जसं आपली ऍक्टिव्हिटी आहे वॉकिंग, लाफिंग, थिंकिंग आणि लर्निंग, ह्या सगळ्या कशाच्या थ्रू कंट्रोल केलेल्या आहे? नर्वस सिस्टीमच्या. ठीक आहे. त्यानंतर ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स हे काय आहे? नर्वस सिस्टीमचे पार्ट आहे. त्यानंतर बघा, आपण सुरुवातीला बघू ब्रेन. तर बघा, इथे ब्रेन दिलेला आहे, ह्युमन ब्रेन आहे हा, आहे की नाही? ब्रेन कशाच्या आतमध्ये असते हे मी आधी शिकवलेलं आहे तुम्हाला. तर ब्रेन कशाच्या आतमध्ये असते? ब्रेन असते तुमच्या स्कलच्या आतमध्ये, कवटीच्या आतमध्ये असते की नाही? मग आता इथे बघा, आता ब्रेनचे पार्ट दिलेले आहे, सेरेब्रम, सेरेबेलियम आणि मॉडेला ऑब्लेंगेटा. तर हे ब्रेनचे 3 टाइप्स दिलेले आहेत. तर ते सुद्धा बघू आपण वन बाय वन. तर सुरुवातीला बघा, ब्रेन म्हणजे मेंदू. बघा, ब्रेन इज लाईक अ मास्टर कम्प्युटर. ब्रेनला काय म्हटलेलं आहे? मास्टर कम्प्युटर म्हटलेलं आहे, कारण तो आपल्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो. ठीक आहे. जो डाटा आहे आपला सगळा ब्रेनमध्ये स्टोअर असतो. इट इज सिच्युएटेड ॲट द टॉप ऑफ द स्पायनल कॉर्ड. आणि हा ब्रेन कुठं असतो? जी स्पायनल कॉर्ड आहे ही सेंटरमध्ये दिसत आहे का तुम्हाला? स्पायनल कॉर्ड ही वरची डायग्राम बघा. ठीक आहे. त्याच्या वर आहे ब्रेन. बघा, ब्रेन इज अ व्हेरी डेलिकेट. आता डेलिकेटचा अर्थ काय होतो? की आपला जो ब्रेन आहे तो कसा आहे? एकदम नाजूक आहे. ठीक आहे. इट इज सराउंडेड बाय द बोनी बॉक्स क्रॅनियम इनसाइड द स्कल. आता स्कलच्या आतमध्ये आहे तो. कशाचा बॉक्स बनलेला आहे? क्रॅनियम, हड्ड्यांचा बॉक्स आहे. त्याच्या खाली तो काय आहे? मेंदू आहे आपला. द स्कल प्रोटेक्ट्स फ्रॉम द शॉक्स अँड जर्क. तर जो स्कल आहे आपला, तो शॉक्स आणि जर्क पासून आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करते. जसं तुम्हाला डोक्यावर लागलं तर तुमच्या मेंदूला लागते का? नाही. तुमच्या स्कलला लागेल, तुमच्या मेंदूला लागते का? नाही, कारण तो प्रोटेक्टेड आहे स्कलच्या आतमध्ये. त्यानंतर बघा, ब्रेन इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. आता ब्रेनचे 3 पार्ट आहे, आधीच सांगितले मी तुम्हाला, सेरेब्रम, सेरेबेलियम अँड मॉड्युला ऑब्लेंगेटा. तर वन बाय वन बघू. आता सेरेब्रम जो आहे हा वरचा भाग आहे, सेरेब्रम, आहे की नाही? मग याचं काम काय आहे? इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. हा ब्रेनचा सगळ्यात मोठा भाग आहे आपल्या मेंदूचा. इट हेल्प अस टू रिमेंबर थिंग्स. म्हणजे म्हणजे जे काय आहे, तुम्ही केलेली स्टडी आहे ते आठवण्यासाठी तुमचा हा सेरेब्रम, ब्रेनचा वरचा भाग मदत करतो. किंवा त्यामध्ये तुम्ही जे लर्निंग करता, पाठांतर करता, ते तुमच्या सेरेब्रम मध्ये काय राहते? स्टोअर राहते. त्यानंतर आहे अंडरस्टँड मिनिंग अँड सॉल्व प्रॉब्लेम सॉल्व सुद्धा सेरेब्रमच्या थ्रू करतो आपण. त्यानंतर आहे इट इज कॉल्ड सेंटर ऑफ इंटेलिजन्स. आणि याला इंटेलिजन्सचं सेंटर म्हणतात. इट कंट्रोल्स सेन्स ऑर्गन. आपले जे सेन्स ऑर्गन आहे, नोज, इयर, टंग, स्किन, याला सुद्धा कंट्रोल करायचं काम कोण करते? सेरेब्रम. त्यानंतर आहे सेकंड भाग, सेरेबेलम. हे इथे आहे सेरेबेलम, दिसत आहे का तुम्हाला? हा छोटा भाग. जसं तुम्ही मानेला वर जर केलं, वरच्या भागाला जर हात लावला मानेच्या, तर तुम्हाला गड्डा जाणवेल. त्या गड्ड्याच्या आतमध्ये हा पार्ट असतो सेरेबेलम.
तर याचं काय काम आहे तर बघा, इट इज अ स्मॉल पार्ट अँड लाईज बिलो द सेरेब्रम. हा काय आहे, लहान पार्ट आहे आणि तो कशाच्या खाली आहे, सेरेब्रमच्या. म्हणजे मोठा जो मेंदूचा भाग आहे त्याच्या खाली हा सेरेब्रम आहे. ॲट द बॅक ऑफ द हेड. इट कंट्रोल्स अवर मसल ॲक्टिव्हिटीज. आपल्या ज्या मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत ते कोण कंट्रोल करते, सेरेबेलम. अँड हेल्प अस बॅलन्स अवर बॉडी ड्युरिंग मुवमेंट. जेव्हा आपण मुवमेंट करतो म्हणजे खेळतो, चालतो, उठतो, बसतो, तेव्हा आपल्या बॉडीला बॅलन्स करण्याचं काम हा सेरेबेलम करते. ठीक आहे. थर्ड आहे मॉडेला ऑब्लेंगेटा और ब्रेन स्टेम. याला काय म्हणतात, ब्रेन स्टेम म्हणतात किंवा मॉडेला ऑब्लेंगेटा. तर हा भाग आहे, हा इथे बघा ब्रेन मध्ये दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, इट इज द लोअर पोर्शन ऑफ द ब्रेन. हा सगळ्यात ब्रेनचा खालचा भाग आहे. इट जॉईन्स ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. बघा आपला जो ब्रेन आहे असा स्पायनल कॉर्डला जॉईंट असतो. ठीक आहे. तो कुठं जॉईंट होतो, या मॉडेला ऑब्लेंगेटाजवळ. त्यानंतर जे इन्व्हॉलेंटरी ऍक्शन आहे, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही, जसं हार्टबीट आहे, आपल्या हृदयाचं धडकणं आहे, किंवा आपण श्वास घेतो, आपण स्नीज करतो म्हणजे शिंकतो, ह्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का ऍक्टिव्हिटी, नाही आहे. ठीक आहे. मग यावर कंट्रोल करण्याचं काम कोण करते, मॉडेला ऑब्लेंगेटा. ठीक आहे. इट इज ऍक्टिव्ह व्हेन वी आर स्लीप. जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा सुद्धा या मॉडेला ऑब्लेंगेटाच्या काय असतात, ऍक्टिव्हिटीज सुरू असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे स्पायनल कॉर्ड. तर बघा आता स्पायनल कॉर्ड काय आहे, इट कनेक्ट्स द ब्रेन विथ ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. आता आपल्या बॉडी ही आहे स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. हा जो वर्टेब्रल कॉलम आहे त्याच्या आतमध्ये असते स्पायनल कॉर्ड, जी आपल्या ब्रेनला कनेक्ट असते आणि आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्सला कनेक्ट असते. ती कशी, तर यामधून व्हेन्स निघत असतात, नसा निघत असतात, ज्या काय करते, मेसेज पोहोचवण्याचं काम करतात, ते याला अटॅच असतात. ठीक आहे. इट स्टार्ट फ्रॉम द बॅक पोर्शन ऑफ द ब्रेन. म्हणजे बॅक पोर्शन जो आहे ब्रेनचा, तिथून तिची सुरुवात होते आणि डायरेक्ट इथे बघा खाली आपलं जे मंकी बोन असते, माकड हाड असते, तिथपर्यंत हा स्पायनल कॉर्ड असते. ठीक आहे. इट प्रोटेक्ट बाय द व्हर्टेब्रल कॉलम. आणि या जसं मेंदूला कोण प्रोटेक्ट करते, स्कल, कवटी प्रोटेक्ट करते, तसंच या स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करते, व्हर्टेब्रल कॉलम. ठीक आहे. त्यानंतर बघा आता या नर्व्सच्या काही टाईप आहे. अवर बॉडी हॅज अ नेटवर्क ऑफ नर्व्स. आपल्या बॉडीमध्ये खूप नर्व्स आहे, नसा आहे. बघा इथे दिसत आहे की तुम्हाला, ह्या ज्या नर्व्स आहे याचे सुद्धा काय आहे, टाईप आहे. तर बघा, टू कॅरी मेसेज बिटवीन ब्रेन अँड अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. बघा आता या नर्व्सचं काय काम आहे आपल्या बॉडीमध्ये, तर ह्या काय करतात, बॉडी मेसेज पोहोचवण्याचं जे काम आहे ते काम करतात. आता हे 3 टाईपचे आहेत. एक आहे सेन्सरी, दुसरी आहे मोटर आणि तिसरी आहे मिक्स नर्व. तर प्रत्येक नर्वचं काय काम आहे आपण ते बघू. बघा, दीज नर्व्स कॅरी मेसेज फ्रॉम द सेन्स ऑर्गन. आता सेन्सरी नर्व्स कुठून मेसेज घेऊन जातात, जे सेन्स ऑर्गन आहे आपले, आईज आहे, नोज आहे, टंग आहे, इयर आहे, स्किन आहे, या सगळ्यापासून मेसेज घेऊन कुठं पोहोचतात, त्या ब्रेनला किंवा स्पायनल कॉर्डला. जसं बघा आता आईज पासून, जसं तुम्ही एखादं चांगलं पिक्चर बघितलेला आहे, फोटो बघितलेला आहे, लगेच तुमच्या ब्रेनला कळते. कशामुळे, सेन्सरी नर्व्समुळे. किंवा तुम्ही टेस्टी पदार्थ खाल्लेले आहे, लगेच तुमच्या ब्रेनला कळते. तुम्ही गोड खाल्लं, तिखट खाल्लं, आंबट खाल्लं, तर कोणत्या नसा आहेत आपल्या बॉडीमध्ये, कोणत्या नर्व्स आहे, सेन्सरी नर्व्स आहेत, त्याच्यामुळे कळते. किंवा तुम्ही गरम भांड्याला हात लावला, पटकन हात उचलता तुम्ही, लगेच कळते तुमच्या मेंदूला की आपण काय केलेलं आहे, गरम हॉट पॅन उचललेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मोटर नर्व. आता मोटर नर्व्सचं काय काम आहे, बघा, ह्या सेन्सरी नर्व्स काय करते, बाकीचे बॉडी पार्ट्स पासून मेसेज कोणापर्यंत नेतात, ब्रेनपर्यंत. आणि मोटर नर्व्स ब्रेन पासून किंवा स्पायनल कॉर्ड पासून मेसेज नेतात बाकी बॉडीच्या बाकी पार्ट्स पर्यंत. बघा, दीज नर्व्स कॅरी मेसेज फ्रॉम द ब्रेन ऑर स्पायनल कॉर्ड टू द डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी. ठीक आहे. म्हणजे ब्रेन पासून मेसेज घेऊन जातात, ह्या स्पायनल कॉर्ड पासून मेसेज घेऊन जातात तर बॉडीच्या दुसऱ्या पार्टकडे. ठीक आहे. बघा, त्यानंतर आहे मिक्स नर्व. आता इथे मिक्स नर्व दिलेले आहे. दीज नर्व्स कॅरी मेसेज टू द ब्रेन ॲज वेल ॲज ब्रिंग ऑर्डर्स फ्रॉम द ब्रेन. ह्या काय करतात, ब्रेन जी त्यांना कमांड देते त्याप्रमाणे त्या वर्क करतात. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपलं रिफ्लेक्स ॲक्शन. आता रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय होते, की जे अचानक तुम्ही सडनली जे रिॲक्शन देता त्याला रिफ्लेक्स ॲक्शन म्हणते. जसं तुम्ही जर तुमच्या आईचं ऐकत नसेल तर आई तुम्हाला मारायला येते, चाटा मारायला येते की नाही, म्हणजे एक झापड मारायला, लगेच तुम्ही गालावर हात ठेवता की नाही, म्हणजे ही क्विक ॲक्शन झालेली आहे, याला म्हणतात रिफ्लेक्स ॲक्शन, आहे की नाही. मग हे कशी होते, तर बघा आता आपण बघू. बघा,
अ रिफ्लेक्स ॲक्शन इज अ क्विक अँड ऑटोमॅटिक रिस्पॉन्स ऑफ द बॉडी अँड टू द स्टिम्युलस कंट्रोल बाय द स्पायनल कॉर्ड. आता हे जे रिफ्लेक्स ॲक्शन आहे ही क्विक ॲक्शन आहे, पटकन तुम्ही रिस्पॉन्स देता. जसं बघा इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा इथे एक हात दिलेला आहे आणि तो मेणबत्तीवर लावत आहे, तो आहे की नाही. म्हणजे खतरो के खिलाडीच असं नाही, मेणबत्तीला हात लावू राहिला आहे की नाही. बघा जसं आपल्या बॉडीमध्ये नर्व्स असतात, सेन्सरी नर्व असतात आणि मोटर नर्व असतात. आता सेन्सरी नर्व्स काय करते, आता इथे तुमची स्किन आहे, फिंगरवर स्किन आहे की नाही, म्हणजे सेन्स ऑर्गन आहे. तर बघा जसं हा मेणबत्तीला टच करेल पटकन हात काढून त्याच्यावरून गरम लागेल की नाही याला. म्हणजे ह्या ज्या सेन्सरी नर्व आहे ह्या स्पायनल कॉर्डपर्यंत काय घेऊन जातात, जो दुखत आहे पेनचा मेसेज घेऊन जातात आणि स्पायनल कॉर्ड या मोटर नर्व्सला म्हणजे या मोटर नर्व्सला लगेच मेसेज पाठवते की पटकन हात काढून घ्यायसाठी. ठीक आहे, आणि आपण पटकन हात काढतो की नाही. मग ही जी ॲक्शन आहे की आपण दिव्यावर हात ठेवत आहे लगेच आपण हात काढतो, ते कशामुळे होते, तर ज्या सेन्सरी नर्व्स आहे त्या मेसेज घेऊन जातात स्पायनल कॉर्डपर्यंत आणि स्पायनल कॉर्ड मोटर नर्व्सच्या थ्रू मेसेज पोहोचवते आणि पटकन आपण हात काढून घेतो. याला म्हणतात रिफ्लेक्स ॲक्शन. ठीक आहे, आणि हे महत्त्वाचं आहे आपल्या बॉडीमध्ये. रिफ्लेक्स ॲक्शन नसतं तर आपल्याला आईची झापड खावी लागली असती. जसं आईने रागात आपल्याला मारायला आलं की लगेच आपल्याला रिफ्लेक्स ॲक्शन आपण शो करतो आणि पटकन गालावर हात ठेवतो की नाही. मग जर ह्या मोटर नर्व्सच आपल्या बॉडीमध्ये नसत्या तर आई आपल्याला झापड मारून गेली असते ना, आपल्याला माहिती नसतं पडलं. ठीक आहे, मग आपल्याला गाल लाल झाल्यावर माहीत पडलं असतं की आपल्याला कोणीतरी मारलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा द रिफ्लेक्स ॲक्शन अलाउज फास्ट रिॲक्शन. रिफ्लेक्स ॲक्शन आपण फास्ट रिॲक्शन करतो की नाही. जसं आणखी एक एक्झाम्पल देतो मी. बघा आता जसं तुम्ही अभ्यास करत आहे की नाही, तुमचा ब्रेन पूर्ण पुस्तकावर लागलेला आहे, वाचण्यात तुमचं लक्ष आहे आणि पटकन तुमच्या पाठीवर कोणीतरी मारते तर पटकन तुम्ही अशी ॲक्शन देता की कोण मला मारलेलं आहे. तर ही कोणती ॲक्शन आहे, रिफ्लेक्स ॲक्शन आहे. ठीक आहे, बघा आता इथे दिलेलं आहे हेच आहे एक्झाम्पल. व्हेन वी टच हॉट पॅन. ठीक आहे, द सेन्सरी नर्व्स इन द फिंगर कॅरी मेसेज ऑफ द पेन टू द स्किन ऑफ द स्पायनल कॉर्ड अँड द स्पायनल कॉर्ड सेंड ऑर्डर टू हँड टू पुल इट बॅक थ्रू द मोटर नर्व्स. म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स काय करते, हा जो पेन होत आहे, दुखत आहे, तो मेसेज स्पायनल कॉर्डपर्यंत पोहोचवते आणि मग स्पायनल कॉर्ड लगेच मोटर नर्वला मेसेज पोहोचवते की पटकन हात इकडे करून घ्या. ठीक आहे, तर यानंतरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आता HW मध्ये पहा काय करायचं आहे तुम्हाला. तर बघा 2 क्वेश्चन लिहायचे आहे तुम्हाला आणि लर्न सुद्धा करून ठेवायचे आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, नेम द नर्व दॅट कॅरी अँड ब्रिंग मेसेज फ्रॉम द सेन्स ऑर्गन टू द ब्रेन. आता सेन्स ऑर्गन्स पासून ब्रेनपर्यंत मेसेज कोणत्या नर्व्स घेऊन जातात, सेन्सरी नर्व्स. ठीक आहे, नेम द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. आता आपल्या ब्रेनचा सगळ्यात मोठा पार्ट कोणता आहे, वरचा, त्याला काय म्हणतात, सेरेब्रम. ठीक आहे, सेरेब्रम इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. हे आन्सर तुम्हाला 2 टाइम्स लिहायचे आहे आणि लर्न करून ठेवायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघू.